ओम श्री सद्गुरु शंकराय नमः। यो अन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां। श्रीगुरुभ्यो नमः। इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या परमपवित्र गुरुपरंपरेच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत व सर्व संप्रदाय गुरुभक्तांना सप्रेम जय गुरु। काल आपण ज्ञानाचं लक्षण पाहिलं। खऱ्या अर्थाने केवळ आणि केवळ ज्ञान मिळवणाराच ज्ञानी नसतो, तर मिळवलेलं ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता मुक्त हस्ताने ते समाजापर्यंत पोहोचवून समाजाचाही उद्धार करण्याची भूमिका ज्या कोण्या ज्ञानामध्ये असते तोच खरा ज्ञानी, अशी भूमिका तुकाराम महाराजांनी मांडलेली आहे। आणि म्हणूनच अशा ज्ञानाचा उल्लेख करून देत असताना तुकाराम महाराज तोची ज्ञानी खरा, खरा हा शब्द वापरतायत की तोच खरा ज्ञानी आहे। ज्या अर्थी तुकाराम महाराज खरा ज्ञानी असं म्हणून उल्लेख करतायत, त्या अर्थी काही ज्ञानी प्रपंचातील असेही आहेत की जे खरे नाहीत। पण जर जीवनाचा उद्धार करवून घ्यायचा असेल, जीवनाचं कल्याण करवून घ्यायचं असेल, तर मार्गदर्शन करणारा ज्ञानी हा खरा ज्ञानी असावा लागतो। आणि तोच खरा ज्ञानी जगाचं कल्याण करण्यास समर्थ आहे। मग पूर्वपुण्याईने, भगवत कृपेने अशा प्रकारचा खरा ज्ञानी जर आपल्याला भेटला, तर त्या भेटलेल्या खऱ्या ज्ञानासमोर आपण कोणत्या प्रकारे त्या ज्ञानाला समोर जावं, कोणत्या प्रकारे त्या ज्ञानाची सेवा करावी, किंवा काय अपेक्षित आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकतं किंवा उद्धार होऊ शकतो। ज्ञानेश्वर महाराजांनी अशा प्रकारच्या खऱ्या ज्ञानाला भेटले असता मी काय करणार, ही भूमिका अभंगांच्या माध्यमातून मांडलेली आहे। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, देखता तयाला नमन माझे। काय म्हणतात? देखता तयाला, ज्या क्षणी अशा प्रकारचा खरा ज्ञानी मला दिसेल, मी ज्यावेळेस अशा ज्ञानाला भेटेल, त्यावेळेस देखता क्षणी, पाहता क्षणी मी त्या ज्ञानासमोर साष्टांग दंडवत करेन। तर ज्ञानेश्वर महाराजांनी ही भूमिका मांडलेली आहे। आता तुकाराम महाराजांची भूमिका काय आहे ते आपण जाणून घेऊयात। परमार्थाची वाटचाल करण्यासाठी आणि आडमार्गापासून निवृत्त होण्यासाठी एखाद्या ज्ञानी सद्गृहस्थाला, सज्जनाला भेटल्यानंतर कोणत्या प्रकारचं कर्तृत्व आपल्याकडून घडणं अपेक्षित आहे हे सांगत असताना तुकाराम महाराज असा उपदेश देतात, तोची ज्ञानी खरा तारी दुजियासी। आणि असा खरा ज्ञानी भेटला असता वेळोवेळा त्याशी शरण जावे। काय सांगितलेलं आहे बघा, इथं उपदेश दिलेला आहे की असा ज्ञानी जर तुम्हाला भेटला ना, तर तुम्ही काय करा, वेळोवेळा त्याशी शरण जावे। म्हणजे ज्या क्षणी अशा प्रकारच्या ज्ञानाची भेट, खऱ्या ज्ञानाची भेट तुम्हाला होईल, त्या क्षणी तुम्ही त्या ज्ञानासमोर नतमस्तक व्हा किंवा त्या ज्ञानाला शरण जा। तर अशा प्रकारे त्या खऱ्या ज्ञानाला शरण जाण्याचा उपदेश तुकाराम महाराज आपल्याला देत आहेत। आता आज आपण या शरण जाण्यावर बोलणार आहोत, कारण पारमार्थिक जीवनामध्ये किंवा या पारमार्थिक क्षेत्रामध्ये शरणागती हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मानला जातो।
ज्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्ञानाचा एक मार्ग आहे, कर्माचा एक मार्ग आहे, भक्तीचा एक मार्ग आहे, अगदी त्याचप्रमाणे शरणागती हाही एक मार्ग आहे. शरणागती हाही एक मार्ग आहे. आणि विशेषत्वाने विशिष्टाद्वैत वेदांताचे प्रवर्तक रामानुजाचार्य यांनी या शरणागतीचं महत्त्व समाजासमोर आणून उपस्थापित केलं. त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये भक्तीपेक्षाही श्रेष्ठत्व आणि उच्च दर्जा हा शरणागतीला दिलेला आहे. तर शरणागती अत्यंत महत्त्वाची संकल्पना या परमार्थिक जीवनामध्ये वस्तुतः आहे. जर सामान्यतः आपण अर्थ पाहिला, शरणागती म्हणजे काय? शरणागती म्हणजे शरण जाणे. काय जाणे? शरण जाणे. आणि मग शरण गेल्याचा परिणाम काय होत असतो? शरण गेल्याने माणसाचा अहंकारादी भाव सर्व काही नष्ट झालेला असतो. आणि अशा प्रकारे अहंकारादी सर्व भाव नष्ट होऊन ज्यावेळेस आपण एखाद्या महनीय श्रेष्ठ अशा तत्वासमोर शरण जातो, त्यावेळेस आपल्या जीवनाचं उद्धार करण्याचं एक प्रकारचं कर्तव्य त्या समोरच्या व्यक्तीचं होऊन जातं. म्हणजे ज्याच्या समोर आपण शरण जातो तो जर श्रेष्ठ असेल, महनीय असेल, पूजनीय असेल, वरिष्ठ असेल आणि कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जर सिद्ध असेल, तर अशा प्रकारच्या व्यक्तीसमोर किंवा विभूतीसमोर आपण शरण गेलो असता आपल्या पुढच्या प्रवासाची सर्व जबाबदारी ही त्या एका व्यक्तीवर जाऊन पडते. आणि म्हणून शरणागती हे अत्यंत महत्त्वाचं साधन सांगितलेलं आहे. विशिष्टाद्वैत सिद्धांतामध्ये असं म्हणतात की भगवंताच्या प्राप्तीसाठी दोनच मार्ग आहेत, भक्ती प्रपत्तीभ्याम असं त्यांनी सांगितलंय. भक्ती आणि प्रपत्ती ह्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, भक्ती आणि प्रपत्ती. तर भक्ती म्हणजे भक्ती आपणा सर्वांना माहिती आहे, आणि प्रपत्ती म्हणजे शरणागती. प्रपत्ती या शब्दाचा अर्थ काय आहे? शरणागती आहे. तर तो भगवान परमात्मा एखाद्या जीवाला प्राप्त करायचा असेल किंवा त्या भगवंताचा साक्षात्कार घडवून घ्यायचा असेल, तर साक्षात्कारासाठी महत्त्वाचे दोन मार्ग रामानुजाचार्यांनी सांगितलेले आहेत. आणि ते दोन मार्ग म्हणजे एक आहे भक्ती आणि दुसरा आहे प्रपत्तीचा मार्ग म्हणजे शरणागतीचा मार्ग. तर रामानुज तर असं म्हणतात, ज्ञानानंतर भक्तीची दशा आहे आणि भक्तीच्याही पुढची दशा ही शरणागतीची आहे. आणि म्हणून शरणागती हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे आणि त्या शरणागतीचं ज्ञान आपल्याला होणं हे गरजेचं आहे. तर आता मी सांगितलं तुम्हाला रामानुजाचार्यांनी भक्तीचा सिद्धांत आणि त्याही पुढे जाऊन शरणागतीची संकल्पना मांडलेली आहे. पण रामानुजाचार्यांनी मांडलेली शरणागती संकल्पना ही त्यांची आहे असं नाहीये. ही संकल्पना साक्षात भगवंताने स्वीकारलेली आहे आणि भगवंताने मांडलेली आहे. कुठे मांडलेली आहे भगवंताने शरणागतीची संकल्पना? शरणागतीचा उपाय, शरणागतीचा मार्ग भगवंताने मांडलेला आहे असं कशावरून आपण म्हणू शकतो? तर त्यासाठी भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातील शास्त्र समाप्तीचा जो श्लोक आहे त्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला कळून येतं. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उद्देशून असं म्हणतात, अरे तुला काय, तुला मुक्त व्हायचंय, तुला सर्व या दुःखातून सर्व कष्टातून मुक्त व्हायचंय ना, तुला ते परमपद प्राप्त करायचंय ना, मग त्यासाठी तुला दुसरं काहीही करायची गरज नाहीये. काय करायचं मग? सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. बघा, भगवंताचं वक्तव्य आहे, सर्व धर्मांचा त्याग करून हे अर्जुना तू मला शरण ये. म्हणजे भगवंत स्वतः सांगतायत, मार्ग सांगतायत, सर्वोत्कृष्ट, सहज साध्य आणि जिथे सर्वांचा अधिकार आहे असा तो मार्ग आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सर्व धर्मांचा त्याग करून तू मला एकट्याला शरण ये. बघा, इथं भगवंताने माझी भक्ती कर, माझं ज्ञान मिळव, या सर्व गोष्टी मांडलेल्या नाहीयेत. सोपा उपदेश दिलेला आहे, सर्व धर्मांचा त्याग करून तू मला शरण ये. आणि जर तू मला शरण आला तर त्याचा परिणाम काय होईल? अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि.
महाशुचः मी तुला अहम त्वा मी तुला सर्व पापेभ्यो सर्व पापातून मोक्षयिष्यामी मुक्त करेन महाशुचः शोक करू नकोस. तर या श्लोकामध्ये स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्ण सर्व पापातून सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी एकमेव सहज साध्य असणारा उपाय म्हणजे मला शरण येणे हा उपाय या ठिकाणी मांडतात. मग याच्यावरून आपल्याला एक कळतं की शरणागती जी संकल्पना आहे, शरणागती जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत यद्यपि रामानुजाचार्य त्या सिद्धांताचे पुरस्कर्ते असतील, पण याची एक प्रकारची या पारमार्थिक वाटचालीमध्ये शरणागतीची संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ती साक्षात भगवान परमात्म्याने मांडलेली आहे आणि वेळोवेळी तशा प्रकारचे दाखले हे दिलेले आहेत. तर ही शरणागतीची संकल्पना मांडण्यामागचं कारण काय असेल तर त्याला मला असं वाटतं, प्रपंचामध्ये परमार्थाची वाटचाल करत असताना काही मंडळी ज्ञानी असतात आणि मग ज्ञानी मंडळी हे ज्ञानमार्गाने आपली वाटचाल करू शकतात. काही मंडळी हे कर्मकांडाचे असतात आणि कर्मकांडाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने परंपरेने ते सुद्धा कदाचित मुक्तीला प्राप्त होऊ शकतात. काही मंडळी ज्ञानकर्माच्या पलीकडे जाऊन भक्ती मार्गाने वाटचाल करतात आणि त्या भगवंताशी अभक्त होतात आणि भगवत स्वरूपाला प्राप्त करतात. पण या तीनही मार्गाचा प्रवास हा सुकर किंवा सुलभ आहे असं नाहीये. हे सर्व मार्ग अत्यंत गहन आणि कठीण समजले जातात. यद्यपि आपण म्हणतो भक्ती ही सोपी आहे, पण आमच्या महाराजांचं वक्तव्य असायचं, भक्ती नाही साधी सोपी, भक्ती आहे सुळावरची पोळी. तर भक्ती म्हणजे सुळावरची पोळी अशा प्रकारचं वक्तव्य आमचे महाराज नेहमी करत असत. तर याच्यावरून कळतंय की भक्ती हा मार्गही सोपा आहे असं नाहीये. भक्त होणं हे काही सहज साध्य आहे असं नाहीये. त्याला फार मोठी पराकाष्ठा लागते भक्तीची आणि त्याच्यासाठी अनेक उदाहरणं देऊ शकतो, पण वेळेचा अभाव असल्या कारणाने आणि हा अभंग मला पूर्ण करायचा असल्या कारणाने मी आता जास्त दृष्टांत आणि उदाहरणामध्ये न रमता एवढं सांगतो की भक्ती हा मार्ग हे कठीण आहे आणि तो मार्ग किंवा त्या मार्गाने प्रवास करण्यासाठी माणसामध्ये कोणती ना कोणती योग्यता अपेक्षित असते. एवढं लक्षात ठेवा, ज्ञानमार्ग असो, कर्ममार्ग असो किंवा भक्ती मार्ग असो, या तीनही मार्गाने प्रवास करण्यासाठी साधकामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची योग्यता असणे गरजेचे आहे. जर तुमच्यामध्ये योग्यता नसेल तर तुम्ही ज्ञानमार्गानेही प्रवास करू शकत नाही, कर्ममार्गानेही प्रवास करू शकत नाही आणि भक्ती मार्गानेही प्रवास करू शकत नाही. म्हणजे या तीनही मार्गामध्ये प्रवास करण्याचा अधिकार प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुमच्या अंगी कोणते ना कोणते सद्गुण किंवा पात्रता असणं गरजेचं आहे. हे कळालं. पण या तीनही मार्गाच्या पलीकडील जो शरणागतीचा मार्ग आहे त्या मार्गाचं वैशिष्ट्य काय असेल तर त्या शरणागतीची संकल्पना किंवा शरणागतीचा मार्ग जो व्यक्ती स्वीकारतोय त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची पूर्वपात्रता किंवा योग्यता असावी असा निर्बंध नाही. भगवंतापुढे कोणीही शरणागती घेऊ शकतो. सर्वजण भक्ती मार्गाचे अधिकारी होऊ शकत नाहीत, सर्वजण कर्ममार्गाचे अधिकारी होऊ शकत नाहीत, सर्वजण ज्ञानमार्गाचे अधिकारी होऊ शकत नाहीत. पण शरणागती हा जो मार्ग आहे जो स्वयं भगवंताने मांडलेला आहे, या शरणागती मार्गासाठी मात्र कोणत्याही प्रकारची पूर्व योग्यता असणं गरजेचं नाही. पण तरी सुद्धा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसतानाही जर शरणागतीचा मार्ग स्वीकारला तर तुम्हाला सुद्धा ते फळ प्राप्त होईल जे ज्ञान, कर्म आणि भक्तीच्या मार्गाने प्राप्त होतं. आणि याला जर उदाहरणच द्यायचं म्हटलं अगदी थोडक्यात तर मला असं वाटतं आपण याला सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणू शकतो. एक ज्ञानी आहे आणि एक अत्यंत दुष्ट दुराचारी असा एक व्यक्ती आहे. आणि असा हा दुष्ट दुराचारी व्यक्ती तो ज्ञानाला शरण गेला आणि काय सांगावं, स्वतः ज्ञानी झाला. कोणतं उदाहरण आहे? एक आहेत महर्षी नारद
आणि दुसरा आहे रत्नाकर. रत्नाकर म्हणजेच वाल्या कोळी. वाल्या कोळी की ज्याने आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त पापकर्मच केली होती. प्राणीमात्रांना त्रास देणं, मनुष्यांची हत्या करणं, त्यांना लुटणं आणि अशा प्रकारचा नको तो व्यापार करून आपली घर गृहस्थी चालवणं हे त्या वाल्या कोळ्याचं कर्म होतं. म्हणजे असं म्हणतात की वाल्या कोळ्याने एक माणूस मारला की एक छोटासा दगड त्या रांजणामध्ये टाकायचा आणि असे एकूण 7 रांजण भरले गेले होते. म्हणजे 7 रांजणं भरून माणसं त्या वाल्या कोळ्याने मारली होती फक्त आणि फक्त स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये म्हणजे शेकडो माणसं, शेकडो प्राणी त्यांची हत्या या वाल्मिकीच्या वाल्या कोळ्याच्या माध्यमातून झाली होती. पण असा तो वाल्या कोळी ज्या वेळेस महर्षी नारदांसमोर उभा राहिला, जे ज्ञानसंपन्न आहेत, खरे ज्ञानी आहेत आणि अशा त्या खऱ्या ज्ञान्यासमोर वाल्या कोळी उभा राहिला आणि मग उभं राहिल्यानंतर त्या ज्ञानसंपन्न नारदांच्यामुळे कुठेतरी त्याला कळालं की मी जे कर्तृत्व आत्तापर्यंत केले ते अत्यंत वाईट कृत्य आहे, दुष्कृत्य आहे, ते पापच मला आता फेडता येणं अशक्य नाही. आणि अशी भूमिका अंतःकरणात ठेवून तो अत्यंत दुराचारी असणारा वाल्या कोळी त्या नारद महर्षींसमोर साष्टांग दंडवत घालतो आणि नारद महर्षींना शरण जातो. मग नारद महर्षींना शरण गेल्याने नारद महर्षींनी त्याला उपदेश दिला आणि त्या उपदेशानुसार स्वतःचं जीवन तिथून पुढे व्यतीत करण्याचं त्या वाल्या कोळ्याने ठरवलं. आणि त्याचा परिणाम त्या दरोडेखोर वाल्याचा, त्या दरोडेखोर रत्नाकराचा ब्रह्मर्षी महर्षी वाल्मिकी झाले की ज्यांनी भगवंताचं चरित्र लिहिलं. तर अशा प्रकारचं चरित्र लिहिण्याचं सामर्थ्य हे त्यांच्यामध्ये निर्माण झालं, जे स्वतः ज्ञानसंपन्न झाले, ब्रह्मर्षी झाले, महर्षी झाले. हे सर्व काही त्यांना प्राप्त झालं. पण कोणत्या मार्गाने मिळालं? ज्ञानमार्गाने मिळालं, कर्ममार्गाने मिळालं का भक्ती मार्गाने मिळालं? या तीनही मार्गाने त्यांनी प्रवास केला नाही, कारण या तीनही मार्गासाठी अपेक्षित असणारी योग्यताही त्यांच्यामध्ये नव्हती. अत्यंत दुराचारी होते. पण दुराचारी असले तरी सुद्धा त्यांनी चौथा मार्ग जो आहे शरणागती, तो शरणागतीचा मार्ग स्वीकारला. आणि नारदांसमोर शरणागती स्वीकारल्याचा परिणाम काय झाला तर अक्षरशः त्यांचं जीवन बदललं. आणि म्हणून शरणागती हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. स्वतः भगवंताने या शरणागतीच्या अधिकाऱ्याचं वर्णन करत असताना पहा, शरणागतीचा अधिकारी त्याचं वर्णन करत असताना असं सांगितलं, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो इसा. काय सांगितलं? अपिचेत सुदराचारी म्हणजे एखादा व्यक्ती अत्यंत दुराचारी, दुराचारीमध्ये कसा सुदुराचारी, दुराचार्यांमध्येही दुराचारी, असा अत्यंत दुराचारी व्यक्ती सुद्धा भजते माम अनन्य भाग, पण तो मला भजतोय, तो मला शरण आलाय. आणि जर अत्यंत दुराचारी असूनही जर एखादा दुराचारी मला शरण आला, मग आता तो दुराचारी राहणार नाही. तो मला शरण आला ना, की मला शरण आला की साधुरेव समंतव्य, त्याला तुम्ही साधू पुरुष, सज्जन पुरुष म्हणून समजा. का? कारण तो भगवंताला शरण गेलाय. आणि ज्यावेळेस आपण एखाद्याला शरण जातो म्हणजे काय? स्वतःचा सर्व भार त्या व्यक्तीवर टाकून देतो. ज्याच्या समोर आपण झुकलोय, ज्याच्या समोर आपण शरणागती स्वीकारलेली आहे, म्हणजे थोडक्यात आपण आपला सर्व भार, आपण आपलं पुढचं भवितव्य, आपण आपलं पुढचं भविष्य त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिलेलं आहे. आपलं स्वतःचं जीवनच त्या व्यक्तीला सोपवलेलं आहे. आणि म्हणून आता तिथून पुढे आपलं काही कर्तृत्व राहत नाही. कर्तृत्व राहतं ज्याला आपण शरण गेलोय त्याचं. आणि मग शरण गेलेल्याचा उद्धार करणं हे त्या शरण देणाऱ्याचं कर्तव्य आहे. आणि म्हणून ज्याला शरण गेलोय त्याची ती भूमिका होते, त्याचं ते कर्तव्य होतं की मला शरण आलेल्या व्यक्तीचा उद्धार करायचा. आणि म्हणून शरणागती ही संकल्पना आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ज्यावेळेस तुम्ही काहीही करण्यासाठी समर्थ नाही, तुमचं मन अशुद्ध आहे,
तुमचं मन अपवित्र आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचं सत्कर्म केलेलं नाही, तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त तुमच्या हातून पापच घडलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये इतर कोणत्याही मार्गाने तुम्ही प्रवास करण्यास असमर्थ आहात, अशा वेळेस जर आपण एखाद्या महनीय विभूतीसमोर शरणागती स्वीकारली तर आपला उद्धार करणं हे समोरच्या विभूतीचं कर्तव्य होऊन जातं. मग तिथं आपल्याला काहीच पाहण्याची गरज पडत नाही. जे काही आपलं चांगलं वाईट करणं हे त्या समोरच्या व्यक्तीच्या हातात असतं आणि समोरचा व्यक्ती जर श्रेष्ठ असेल, महनीय असेल, पूजनीय असेल तर तो शरण आलेल्यांचं कधीही वाईट करत नाही, त्याचं भलंच करतो. आणि म्हणून शरणागती या संकल्पनेचा विस्तार मांडत असताना भगवान परमात्मा स्वतः म्हणतात, आपिचेत सुदराचारो, एखादा व्यक्ती अत्यंत दुराचारी का असेना पण तो जर माझ्याकडे आला, मला शरण आला, तर मात्र मला त्या व्यक्तीचं सर्वस्व पाहणं माझं कर्तव्य होऊन जातं. मला त्याचा उद्धार करणं, मला ते बंधनकारक होऊन जातं. का? तो मला शरण आलेला आहे. माझं नाव पतित पावन आहे. भगवंताला आपण काय म्हणतो? पतित पावन. पतित पावन म्हणजे जे पतित आहेत त्यांना पावन करणारा, जे अपवित्र आहेत त्यांना पवित्र करणारा, त्याला पतित पावन म्हणतात. म्हणजे भगवंताकडे पवित्र होऊन जाण्यात काही मजाच नाहीये. कारण जर आपण भगवंताकडे पवित्र होऊन गेलो तर तो आपल्याला पतित पावन कसं म्हणता येईल आपल्याला? त्याला म्हणजे आपण पतित आहोत म्हणून तो पतितांचा पावन करताय. त्याचं महत्व कोणामुळे? आपण पतित आहोत म्हणून तर तो आपल्याला पतित पावन करतोय. आणि म्हणून भगवंताकडे जात असताना जर शरणागतीच्या माध्यमातून तुम्ही गेला तर तुम्ही पतित असला तरी चालेल, तो पतितांना पावन केल्याशिवाय राहत नाही. कारण त्याचं त्या प्रकारचं व्रत हे त्यांनी स्वीकारलेलं आहे. काय? भगवंताचं हे व्रत आहे, पतितांना पावन करणे, रसातळाला निमज्जित झालेल्या मंडळींचा उद्धार करणे, बंधनात अडकलेल्यांना मुक्त करणे, दुराचार्यांना सदाचारी करणे, हे भगवंताचं कर्तव्य आहे. पण हे कर्तव्य बजावण्यासाठी त्याच्या जवळ जाणं आणि त्याच्यावर आपला भार सोपवणं हे गरजेचं आहे. रामायणातला प्रसंग आहे, तुम्हाला माहिती असेल. ज्या वेळेस रावणाचा बंधू विभीषण, तो विभीषण लंकेचा त्याग करून काही मंत्र्यांना घेऊन भगवान प्रभू रामचंद्रांकडे आले, त्यांच्या बाजूने लढण्यासाठी आले, त्यांच्याकडे आले. आल्यानंतर वस्तुतः साक्षात रावणाचा भाऊ म्हणून सुग्रीवादी, लक्ष्मणादी इतर सर्व भगवंताच्या भक्तांनी त्या विभीषणाला स्वीकारण्याचं नाकारलं. अरे हा तर राक्षसाचा भाऊ आहे, राक्षस कुळातला आहे, साक्षात ज्याच्याबरोबर युद्ध करायचे त्या रावणाचा भाऊ आहे आणि याला आपण आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेणं हे योग्य नाहीये. आणि अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस सर्वांनी मांडली. पण ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रांना विचारण्यात आलं की प्रभू रामचंद्रा, आपणास काय वाटतं, जो आलेला विभीषण आहे त्या विभीषणाला आपण स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं, तुमचं काय मत आहे? मग त्यावेळेस ते म्हणतात, अरे बाळांनो, साक्षात रावण जरी आत्ता माझ्याकडे आला ना शरणागत म्हणून, तर त्या रावणाचाही मी स्वीकारच करणार आहे, त्याला मी दूर लोटणार नाहीये. का? सकृदेव प्रपन्नाय तवास्मी इति याचते. काय सांगितले? सकृदेव प्रपन्नाय तवास्मी इति च याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतम मम. भगवंताचं वक्तव्य, सकृदेव प्रपन्नाय तवास्मी इति याचते. जो कोणी असेल अत्यंत दुराचारी, विभीषणाला काय घेऊन बसलाय? स्वतः रावण, ज्याने माझ्या पत्नीला पळवून नेलेला आहे, तो रावणही जर आज त्याच्या कर्तृत्वाबद्दल पश्चाताप अनुभवून माझ्या समोर आला आणि मला शरण गेला, सकृदेव प्रपन्नाय, प्रपन्न झालाय म्हणजे जो नतमस्तक झालेला आहे, पश्चातापाने दग्ध होऊन जो मला शरण आलेला आहे. आणि मग सकृदेव प्रपन्नाय तवास्मी तिचे याचते. आणि जो म्हणतोय तवास्मी, तवास्मी म्हणजे अरे भगवंता मी तुझा आहे, तव अस्मी, मी तुझाच आहे. आणि मग ज्या वेळेस एखादा भक्त मला शरण येतो आणि मला शरण येऊन मला उद्देशून म्हणतो की भगवंता मी तुझा आहे,
आता माझी सर्व जबाबदारी ही तुझी आहे. मी आता तुला शरण आलोय. माझा उद्धार करणं तुझ्या हातात आहे. मग अशा प्रकारची शरणागती जो कोणी स्वीकारतो ना, मग त्याच्याबद्दल बोलताना म्हणतात, अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतम मम. मग त्याला सर्व भूतांपासून अभय देणं आणि त्या पतिताला पावन करणं हे माझं व्रत आहे. हे मी स्वीकारलेलं व्रत आहे आणि मी माझ्या व्रतापासून स्वतःला दूर करू शकत नाहीये. रावण जरी आला तरी तो रावण जर मला म्हटला की भगवंता तवास्मी, मी तुझाच आहे, आणि अशा प्रकारचं वक्तव्य जर केलं तर मी रावणाचाही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, त्यालाही सर्व पापातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. का बरं भगवंत असं म्हणतात? कारण तो मला शरण आलेला आहे. आणि जो शरण आलेला आहे, शरणागत वत्सल आहे मी कोण आहे? शरण आलेल्यांप्रती वात्सल्य भावना अंतःकरणामध्ये माझ्या आहे, तो माझा स्वभाव आहे. भगवंताचा स्वभाव काय आहे? शरणागत वत्सला. शरण आलेल्या जीवांप्रती वात्सल्य भूमिका भगवंताची आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा भगवान परमात्मा शरणागतीची संकल्पना अनेक उदाहरणांच्या माध्यमातून आपल्यासमोर उपस्थापित करतो. म्हणून याच्यावरून आपल्याला एक कळतं की या परमार्थामध्ये जे काही मार्ग आहेत त्या सर्व मार्गांचा प्रवास करत असताना नक्कीच आपण लक्ष्यापर्यंत पोहोचतोच, पण या चारही मार्गांमध्ये सर्वोत्कृष्ट, सहज, साध्य आणि सर्वांसाठी खुला जर कोणता मार्ग असेल तर तो शरणागतीचा मार्ग आहे. आणि या शरणागतीच्या मार्गाने वाटचाल करत असताना तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची योग्यता असावी अशी भूमिका नाहीये. तुम्ही जास्तीत जास्त पतित असाल तेवढ्या लवकर तुम्हाला तो भगवान परमात्मा पावन करत असतो. आणि म्हणून पतितांना पावन करणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचं श्रेष्ठत्व जाणून जर त्याच्यासमोर आपण शरण गेलो आणि सांगितलं की भगवंता तवास्मी, मी तुझा आहे, माझ्या जीवनामध्ये माझ्याकडून अनेक अपराध झाले असतील, पण त्या सर्व अपराधांना आता तू त्याच्यावर पडदा टाकून माझ्या जीवनाचा उद्धार कर. अशा प्रकारची भूमिका, जसं तुकाराम महाराज म्हणतात, आपला घात कर शत्रू झालो मी दावेदार तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. तुकाराम महाराज सहज बोलून जातात. ही शरणागतीच मांडलेली आहे तुकाराम महाराजांनी. आपला घात करू, भगवंता मीच माझा घात केलेला आहे, शत्रू झालो मी माझा शत्रू झालेलो आहे. आणि अशा या स्थितीमध्ये आता तूच एकटा दावेदार आहेस, तूच एकटा आहेस की मला माझ्या जीवनाच्या अत्यंत अधोगतीपासून मुक्त करून पुन्हा एकदा माझा उद्धार करण्याची जी भूमिका आहे ही फक्त तुझ्यामध्येच आहे. आणि म्हणून तू तव कृपेचा सागर, भगवंता तू कोण आहेस? तू कृपेचा सागर आहेस. आणि कृपेचा सागर असलेला भगवान परमात्मा, आता तुम्ही एक काम करा की मला माझ्या या दुःखातून, कष्टातून, पापातून मुक्त करा. तर अशी ही शरणागतीची संकल्पना आहे. शरणागती हा खूप महत्त्वाचा विषय आहे. पहा, ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीसमोर नतमस्तक होतो त्यावेळेस आपली सर्व जबाबदारी ही त्या समोरच्या व्यक्तीची होते. ज्यावेळेस मी काहीच नाही, मी काही करू शकत नाही, मी फक्त हात जोडून तुमच्यासमोर नतमस्तक होतोय, तुमच्या अधीन होतोय, तुमचा आश्रित होतोय, मग आश्रित झाल्यानंतर त्या व्यक्तीचं चांगलं करणं हे त्या आश्रयदात्याचं कार्य होऊन जातं. आणि म्हणून शरणागतीमध्ये आपल्याला कोणतंही कार्य करायची गरज नाही, फक्त एकच काम करायचंय, अगदी अहंकाररहित भावनेने त्या व्यक्तीसमोर किंवा समोरच्या विभूतीसमोर, आश्रयदात्यासमोर आपल्याला शरणागती स्वीकारायची आहे. अशी ही शरणागतीची संकल्पना रामानुजाचार्यांनी विस्तृत रूपाने त्यांच्या वेदांतामध्ये मांडलेली आहे. आणि या गोष्टीचं किंवा या शरणागतीची संकल्पना मांडत असताना ते दोन उदाहरणं देतात. ते न्याय आहेत. एक आहे मर्कट किशोर न्याय आणि दुसरा आहे मार्जाल किशोर न्याय. हे दोन न्याय आहेत. थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणचं वर्णन सांगतो. या अगोदर आणखी एक मुद्दा मी जो आत्ता सांगत होतो तो आता समजावण्यासाठी एक दृष्टांत तो रामानुजाचार्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून मांडलेला आहे की शरणागती ही संकल्पना कशा प्रकारे सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठ ठरते याचं एक उदाहरण दिलेलं आहे. काय उदाहरण दिलेलं आहे? एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एक अस्वलीन राहते, अस्वलीन. आणि त्या अस्वलिनीला
छोटंसं एक अस्वलाचं एक छोटंसं पिल्लू आहे. म्हणजे थोडक्यात गर्भिणी होती आणि तिचं लहानसं पिल्लू आहे अस्वलिनीचं. जन्म दिला तिने अस्वलाच्या एका लहान पिल्लाला आणि त्या छोट्याशा पिल्लासोबत ती अस्वलीन जंगलामध्ये राहत आहे. एक दिवस काय होतं, एक दिवस त्या जंगलामध्ये शिकारीसाठी एक शिकारी येतो आणि मग तो शिकारी काय करतो, तो त्या अस्वलिनीला पाहतो आणि मग त्या अस्वलिनीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो, तिला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण अस्वलीन स्वतः त्या शिकाऱ्याच्या तावडीतून सुटते. पण दुर्दैवाने त्या अस्वलिनीचं जे पिल्लू आहे ते मात्र त्या शिकाऱ्याच्या ताब्यात जातं. आणि मग शिकारी काय करतो, त्या अस्वलिनीच्या पिल्लाला बांधतो आणि त्याला माघारी घेऊन जावं लागतो. आता मातृत्व आहे, प्राणी कोणताही असो, आई आई असते. मग त्या आईच्या मनामध्ये दुःख निर्माण झालं, अरे मी वाचले पण माझं छोटंसं बाळ ते मात्र या शिकाऱ्याने पकडलं, आता त्याची कशी सुटका करायची. मग अस्वलीन सर्वप्रथम त्या शिकाऱ्याला त्याच्या समोर येते आणि त्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करते. जोरात ओरडते, दातोट खाते आणि त्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करते. पण कितीही भीती दाखवली तरी सुद्धा तो शिकारी मात्र अजिबात घाबरत नाही आणि त्या बिचाऱ्या अस्वलीच्या पिल्लाला तो सोडत नाही. त्याच्यानंतर पुन्हा ती जाऊन झाडं तोड, दगडं त्याच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न करते. एक प्रकारे त्याच्याशी युद्ध करते. बघा, अस्वलीन त्या शिकाऱ्यासोबत मुलाची प्राप्ती व्हावी म्हणून, त्याची सुटका व्हावी म्हणून त्याच्याबरोबर युद्ध करते, सर्वतोपरी युद्ध करते. त्याच्यावर हल्ला करते, दगडं मारते, झाडं टाकते, त्याला भीती दाखवते, त्याच्यावर दाथोट खाते, त्याला मारण्याचा प्रयत्न करते. आणि मग असे नाना प्रकारचे उपाय त्या अस्वलिनीच्या माध्यमातून त्या शिकाऱ्यावर केले जातात. पण अक्षरशः काय सांगावं, कोणताही उपाय केला, युद्ध केलं, काही केलं, सर्व प्रकारचे उपाय जे अस्वलिनीने त्या शिकाऱ्यावर करण्याचे प्रयत्न केले, त्या सर्व उपायांना सडेतोड उत्तर त्या शिकाऱ्याने दिलं आणि शिकाऱ्याने त्या बिचाऱ्या अस्वलिनीच्या पिल्लाला सोडलं नाही. सर्व प्रकारचे उपाय करून शेवटी ती अस्वलीन हताश होते आणि हताश झाल्यानंतर तिला कळत नाही, अरे मी याला मारण्याचा प्रयत्न केला, घाबरवण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबरोबर लढले, त्याच्यावर ओरडले, त्याच्यावर वेगवेगळ्या वस्तूंचा प्रहार केला, पण एवढं सगळं करूनही तो काही माझ्या मुलाला सोडायला तयार होत नाही. माझं अभिष्ट जे आहे ते काही सिद्ध होत नाहीये. मग शेवटी त्या अस्वलिनीने काय करावं, त्या अस्वलिनीने सर्व काही सोडलं आणि तो शिकारी ज्या रस्त्याने चालला होता त्या अस्वलाच्या पिल्ला, त्या रस्त्यावर त्या शिकाऱ्याच्या समोर जाऊन ती अस्वलीन अशी उभी राहिली. पहा, अस्वलीन उभी राहिली. कोणत्या भावनेने उभी राहिली? आता ती घाबरवण्याच्या भावनेने उभी नाहीये, आता ती भीतीच्या भावनेने उभी नाहीये, आता ती कोणत्याही प्रकारची लढाई करण्याच्या हेतूने उभी नाहीये. आता ती उभी आहे ना, तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत, तिच्या डोळ्यांमध्ये करुणा आहे, तिच्या डोळ्यांमध्ये शरणागताचा भाव आहे. ती स्वतः त्या शिकाऱ्यासमोर उभी राहिली आणि तिने स्वतःला त्या शिकाऱ्याला समर्पित करून टाकलं की बाबा, आता मी तुझ्याबरोबर सर्व प्रकारे युद्ध करून पाहिलं, पण तू माझ्या मुलाला सोडत नाही आणि माझ्या मुलाशिवाय मी जगू शकत नाही, म्हणून आता मी स्वतःला तुझ्या ताब्यात देते. त्या अस्वलिनीने काय भूमिका मांडली समोर येऊन, की मी आता मला स्वतःला तुझ्या ताब्यात देते, तू मलाही स्वीकार, मलाही तू बंधनात अडकव. आणि मग ज्या वेळेस ती हताश झालेली अस्वलीन त्या शिकाऱ्याच्या समोर जाऊन उभे राहून तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत, तिच्या डोळ्यांमध्ये ते मातृत्व आहे, तिला एक कारुण्य भाव आहे किंवा ती शरण आलेली आहे, शरणागत होते, शरण जाते. आणि मग ज्या वेळेस अक्षरशः पहा, लढाईने जो मागे सरला नाही, भीतीने जो घाबरला नाही, भीती दाखवूनही ज्याने पाय माघारी टाकला नाही, असा तो शिकारी. आणि त्या शिकाऱ्यासमोर ज्या वेळेस करुण अवस्थेमध्ये, नेत्रपूर्ण अश्रूंनी भरलेल्या नेत्रपूर्ण अवस्थेमध्ये
आणि शरणागत भाव अंतःकरणात ठेवून उभी राहिलेली अस्वलीन ज्यावेळेस त्या बिचाऱ्याने पाहिली, काय सांगावं, त्या शिकाऱ्याच्या मनाला पाझर फुटला, शिकाऱ्याच्या अंतःकरणाला पाझर फुटला. आणि त्या शिकाऱ्याने काय करावं, शरण आलेली जी अस्वलीन आहे त्या अस्वलिनीचं ती शरणागती पाहिली, ती स्वतःला समर्पित करण्याची तिची वृत्ती पाहिली आणि त्या शिकाऱ्याचं मन पालटलं. आणि त्याने काय करावं, त्याने त्या अस्वलिनीचं पिल्लू बंधनातून सोडलं, मोकळं केलं आणि तिच्या आईला तिचं पिल्लू दिलं. पहा, हा दृष्टांत रामानुजाचार्य मांडतात. या दृष्टांतातून खूप महत्वाच्या गोष्टी कळतात. एक, स्वतःच्या मुलाच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे उपाय त्या अस्वलिनीने केलेले आहेत, पण सर्व प्रकारच्या उपायांनी शेवटी तिच्या पदरी फक्त निराशा पडलेली आहे. आणि म्हणून शेवटी तिने त्या शिकाऱ्यासमोर शरणागती स्वीकारली. आणि मग शरणागती स्वीकारल्यानंतर पहा, कितीही निर्दयी असो, कितीही वाईट असो किंवा कोणत्याही प्रकारचा रुक्ष व्यक्ती असो, पण ज्या वेळेस समोरचा एखादा व्यक्ती येऊन तुम्हाला शरण जातो ना, अंतःकरणाचा पाझर फुटल्याशिवाय राहत नाही. भर उन्हाळ्यामध्ये रस्त्याने जाताना रस्त्याच्या बाजूला एखादा म्हातारा वृद्ध किंवा महिला पाहिली, जी अक्षरशः त्या उन्हाने ती त्रस्त झालेली आहे, अंगावर कपडे नाहीत, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, अशी ती बाई ज्यावेळेस हात अशी आपल्यासमोर अशी उभी करते, हात उभारते, त्यावेळेस त्या बाईला खरंच मनापासून काहीतरी देण्याची इच्छा निर्माण होतेच. मग तो कितीही निर्दयी व्यक्ती असो. हे मी का सांगतोय, समोरचा व्यक्ती जर आपल्याला शरण आला आणि त्याची ती दारुण परिस्थिती जर आपल्याला डोळ्यांनी दिसली ना, तर कोणताही रुक्ष व्यक्ती असो, त्या व्यक्तीचं अंतःकरणाला पाझर फुटल्याशिवाय राहणारच नाही. मग हे निर्दयी लोकांबद्दल मी सांगतोय. आणि भगवान परमात्मा तर परम कृपाळू, परम दयाळू आहे. आणि मग परम दयाळू, परम कृपाळू असणारा, सदा सर्वदा आपलं हित चिंतन करणारा जो भगवान परमात्मा आहे, त्या भगवंतासमोर जर आपण शरणागती स्वीकारली तर आपला अभिष्ट सिद्धी नाही व्हायची का? जर एखादा शिकारी सुद्धा त्याचं मन पालटवत असेल, जर अस्वलिनीच्या शरणागतीने शिकाऱ्याचं मन पालटत असेल, तर आपल्यासारख्या माणसांच्या शरणागतीने आश्रयदाता भगवान परमात्मा त्याचं आपल्याबद्दलचं मन पालटणार नाही का? नक्कीच पालटणार. आणि म्हणून शरणागती हा अत्यंत महत्वाचा मार्ग या ठिकाणी. फक्त त्या ठिकाणी शरण जाताना आपली भावना तशा प्रकारची होणं गरजेचं आहे. अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम. कशी भूमिका पाहिजे? अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. बघा, त्या भगवंताला शरण जाताना एक भूमिका आपली पाहिजे. कोणती भूमिका पाहिजे? अन्यथा शरणम नास्ती. भगवंता, तुझ्याशिवाय मला दुसरा कोणताही मार्ग नाहीये. माझ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग आज माझ्यासमोर उपलब्ध नाहीये. अन्यथा शरणम नास्ती. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मी माझ्या जीवनाचं कल्याण करू शकत नाही. अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम. तूच एकटा माझा आणि तूच फक्त मला शरण देऊ शकतो. तूच माझा आश्रयदाता आहे. मी फक्त तुलाच एकट्याला शरण येऊ शकतो. दुसऱ्या कोणालाही मी शरण जाऊ शकत नाही. तुझ्या चरणी शरण येण्यासाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही भगवंता. म्हणून मी पतित आहे, मी दुष्ट आहे, दुर्बुद्धीने युक्त आहे, दुराचारी आहे. पण भगवंता, मला आता सांग बरं, माझ्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी दुसरा कोणता मार्ग आहे? अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम. अन्यथा म्हणजे दुसरा कोणताही मार्ग भगवंता मला नाहीये. तूच एक आहे मला की ज्याच्या माध्यमातून मी माझ्या जीवनाचं कल्याण करू शकतो. तस्मात कारुण्य भावेन. अशा प्रकारे भगवंता, मी तुला शरण आलेलो आहे, तुझ्यासमोर शरणागत म्हणून उभं आहे, तू मला शरण देणार आहेस. आणि म्हणून भगवंता, तस्मात कारुण्य भावेन. कारुण्य भाव अंतःकरणामध्ये तुझ्या आहेच. तू परम कृपाळू आहेस, करुणापूर्ण आहेस. आणि करुणापूर्ण असलेल्या भगवंता, माझ्याबद्दल कारुण्य दृष्टीने तू माझ्याकडे बघ. तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. हे परमेश्वरा, माझं रक्षण कर.
हे परमेश्वरा माझं कल्याण कर, हे परमेश्वरा शरणागताला मला शरण घे, कारण तू जर मला शरण घेतलं ना तर माझ्या जीवनाचा सर्व भार मी तुझ्यावर सोपवला आणि तुला शरण आलेल्या व्यक्तीचा उद्धार केल्याशिवाय तू कधीही राहत नाही याची मला नक्कीच खात्री आहे. आणि म्हणून शरण जाण्यासाठी या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. पण शरण जाताना मी आता या श्लोकाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं काही भाव अंतःकरणात असणं गरजेचं आहे. थोडक्यात पूर्वापेक्षा पाहिजे. काय? आकिंचन्यम. आकिंचन्यम नावाचा एक पूर्वापेक्षा, काय काय अपेक्षित आहे शरण जाण्याचं. आकिंचन्यम. आकिंचन्यम म्हणजे काय की बाबा या प्रपंचामध्ये मी फक्त भगवंता तुलाच एकट्याला शरण जाऊ शकतो आणि तुला सोडून माझ्या जीवनाचा उद्धार हा होऊच शकत नाही. तूच माझ्या जीवनाचं कल्याण करणार आहे. आणि म्हणून भगवंता मी माझा सर्व अहंकार, माझं सर्व द्वेषबुद्धी, अहंकार बुद्धी सर्व काही सोडून आलेलो आहे, ममत्व सोडलेलं आहे आणि अशा प्रकारे मी तुला शरण गेलेलो आहे. शरणागतीची जी संकल्पना आहे ती मांडण्यामागचं कारणच हे आहे. आपण ज्यावेळेस एखाद्यासमोर नतमस्तक होत असतो, नतमस्तक होणे साष्टांग नमस्कार म्हणतो आपण, आपली 8ही अंग जमिनीला लागतात. आणि खरं सांगू, ज्यावेळेस आपण एखाद्यासमोर झुकतो ना त्यावेळेस आपला अहंकार नष्ट होत असतो. जर आपला अहंकार असेल तर आपण कोणासमोरही झुकत नाही. शरणागतीमध्ये तुमचा अहंकार नष्ट होणं गरजेचं आहे. आणि आपल्या महनीय समोर असणाऱ्या पूजनीय महनीय विभूतीसमोर ज्यावेळेस आपण नतमस्तक होतो, आपण त्यांना शरण जातो, त्यावेळेस आपण आपल्या कर्तृत्वाला कमी समजतो आणि समोरच्या विभूतीला ज्याच्यासमोर शरण गेलोय त्याला आपण श्रेष्ठ आणि महनीय समजतो. आणि मग ज्यावेळेस आपण समोरच्याला आपल्यापेक्षा खूप मोठं म्हणून पाहतो आणि त्याच्यासमोर आपण दीन दुबळा म्हणून उभं राहतो, त्यावेळेस आपण अहंकार रहित होतो, ममता रहित होतो आणि मग संपूर्णतः आपण आपल्याला त्यांच्या अधीन करतो, त्यांच्या हवाली करतो. तर ही जी भूमिका आहे ही भूमिकाच म्हणजे आकिंचन्यम. आणि अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेस शरणागताच्या अंतःकरणात येते त्यावेळेस त्या शरणागताचा उद्धार करणं हे भगवंताचं कर्तव्य होऊन जातं. काय होतं? कर्तव्य. इच्छा नाही राहत मग भगवंताची, भगवंताचं कर्तव्य होतं. आज तुमचा आमचा उद्धार करायचा कदाचित त्याची इच्छा असेल, पण ज्या वेळेस आपण त्या भगवंताला शरण जातो ना, शरण गेल्यानंतर मात्र ते कर्तव्य होऊन जातं, त्याला आपला उद्धार करावाच लागतो. पण उद्धार करण्यासाठी त्या भगवंताने आपला उद्धार करावा जर अशी आपली भूमिका असेल तर एक महत्त्वाची गोष्ट आहे, शरण जाताना काही सद्गुण आपल्यामध्ये पाहिजेत. आणि त्या सद्गुणांनी युक्त असं एक श्लोक शरणागतीबद्दल सांगितलं जातो की ज्याच्यामध्ये षड्विधा शरणागती सांगितलेली आहे. 6 प्रकारची शरणागतीचे भाव त्या श्लोकाच्या माध्यमातून मांडलेले आहेत. आनुकूल्यस्य संपर्कः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यतीति विश्वासः, गोप्तृत्व वर्णम तथा आत्मक्षेपकारपण्ये षड्विधा शरणागती. तर षड्विधा शरणागती, 6 प्रकारची शरणागती काय आहे? आनुकूल्यस्य संकल्प, आनुकूल्यस्य संकल्प, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति इति विश्वासः, गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप आणि कार्पण्य. ह्या 6 गोष्टी, या 6 गोष्टींना षड्विधा शरणागती असं म्हणतात. तर आपण आता वेळ आपला झालेला आहे. शरणागती हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे. याच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी वाटतं, पण वेळेचं मर्यादा आणि वेळेचं भान ठेवूनच मी नक्कीच तुमच्यासोबत चर्चा करतोय. तर आता आपण ह्या 6 संकल्पना पाहूयात आणि आजचा विषय आपण थांबूयात. उद्या आपला ह्या 15 दिवसांच्या ज्ञानयज्ञाचा शेवटचा दिवस, पूर्णाहुतीचा दिवस आहे. असो, तर अनुकूल्यस्य संकल्प, ज्याला आपण शरण जातोय, ज्याच्यासमोर आपण नतमस्तक होतोय, अनुकूल्यस्य संकल्प, त्याच्या अनुकूल सर्व गोष्टी करण्याचा संकल्प आपण करायचा आहे. म्हणजे जर आपण आपल्या सद्गुरुनाथांना शरण जात असू तर सद्गुरूंना शरण जात असताना त्या सद्गुरूंना अनुकूल आपलं आचरण पाहिजे. सद्गुरूंना जे आवडतं तेच आपल्याकडून घडायला पाहिजे. सद्गुरूंना जे आवडतं किंवा ज्याची गरज आहे किंवा जे अपेक्षित आहे तशाच प्रकारची भूमिका आपण मांडणं गरजेचं आहे. जर एखाद्या ज्ञानासमोर आपण शरणागती स्वीकारत असू,
ज्ञानासाठी. तर त्या ज्ञानाला काय आवडतं, त्या ज्ञानाच्या अनुकूल काय आहे, त्याला कोणत्या प्रकारे आपली भूमिका गरजेची आहे, तर त्या भूमिकेला जाणून अनुकूल्यस्य संकल्प, हा आपण संकल्प करायचा कोणता, अनुकूलतेचा. म्हणजे त्या समोरच्या ज्ञानाला अनुकूल मी माझं आचरण ठेवणार. प्रातिकूल्यस्य वर्जनम, प्रातिकूल म्हणजे प्रतिकूल, जे समोरच्या आश्रयदात्याला नकोसं वाटतं त्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. प्रातिकूल्यस्य वर्जनम म्हणजे प्रतिकूल, ज्या गोष्टी समोरच्या आश्रयदात्याला, शरण देणाऱ्याला प्रतिकूल आहेत किंवा त्या आवडत नाहीत किंवा त्या नकोशा वाटतात किंवा जे आपल्याबद्दल वेगळा भाव निर्माण करू शकतात, अशा गोष्टी आपण आपल्यामधून काढणं गरजेचे आहेत. तर अनुकूल्यस्य संकल्प, प्रातिकूल्यस्य वर्जनम, प्रतिकूल गोष्टींचा त्याग आणि त्या भगवद अनुकूल किंवा सद्गुरू अनुकूल वस्तूंचा किंवा त्या स्वभावाचा संकल्प करणं किंवा त्या ग्रहण करणं. तर ह्या दोन झाल्या. पुन्हा तिसरा महत्वाचा, रक्षिष्यती इति विश्वास. रक्षिष्यती इति विश्वास म्हणजे ज्याला आपण शरण जातोय तो श्रेष्ठ आहे, महनीय आहे आणि तो माझं रक्षण करेलच. काय, तो व्यक्ती माझं रक्षण करेलच, अशा प्रकारचा विश्वास. रक्षिष्यती इति विश्वास, तो माझं रक्षण करणारच आहे. मी ज्याला शरण जातोय त्याला माझं जीवन सर्वोच्च अवस्थेला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे, ही भूमिका अंतःकरणात पाहिजे. तरच त्याच्यासमोर आपण शरण जाऊ शकतो ना. म्हणून केवळ नतमस्तक होऊन जमणार नाही. नतमस्तक होत असताना, शरण जात असताना, तूच एक मला मार्ग आहेस, तूच माझं कल्याण करू शकतो, तूच माझं सर्व संकटातून रक्षण करू शकतो, हा विश्वासही आपल्यामध्ये पाहिजे. नाहीतर आपण शरण जातोय आणि शरण जाताना हा समोरची व्यक्ती माझं कल्याण करू शकेल का, हा जर संशय आपल्या अंतःकरणात असेल तर मात्र आपल्या जीवनाचं कोणतंही कल्याण होऊ शकणार नाही. म्हणून ज्याला कोणाला तुम्ही शरण जाताय तर त्याच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे की समोरची विभूती माझ्या जीवनाचं कल्याण करू शकते. रक्षिष्यती इति विश्वास. गोप्तृत्व वर्णम तथा, गोप्तृत्व वर्णम गोप्ता, गोप्ता म्हणजे रक्षक. आणि मग अशा प्रकारचा विश्वास अंतःकरणात ठेवून त्या व्यक्तीला, त्या विभूतीला आपला रक्षक म्हणून स्वीकारणं, रक्षक म्हणून त्या विभूतीचं चयन करणं. गोप्तृत्व वर्णम तथा. आणि मग त्याच्या पुढे आत्मनिक्षेप आणि कार्पण्य. आत्मनिक्षेप म्हणजे आत्मसमर्पण, म्हणजे आपण संपूर्णतः स्वतःला त्या विभूतीसमोर समर्पित करणे. तनु मनु जीवे चरणासी लागावे. सर्व प्रकारे त्या भगवंताला किंवा त्या सद्गुरुनाथांना शरण जाणे, ह्याला म्हणतात आत्मनिक्षेप. आत्मा समर्पित करणे, आत्मभावना संपूर्णतः त्यांच्या चरणी लावणे. तर अशा प्रकारचा आत्मनिक्षेप आणि शेवटचं कार्पण्य, हा एक महत्त्वाचा गुण आहे शरणागतीमध्ये. स्वतःबद्दल दीनता, स्वतः म्हणजे मी खूप श्रेष्ठ आहे, मी खूप गर्विष्ठपणा जर अंतःकरणात ठेवून समोरच्या समोर शरण घ्यायला गेलो तर मात्र शरणागतीची भूमिका माझ्या अंतःकरणात कधीही येऊ शकणार नाही. म्हणून अहंता, ममता, मीपणा, माझेपणा, ह्या सर्व गोष्टींचा त्याग करून खुल्या अंतःकरणाने मी दुबळा आहे, मी दीन आहे, मी अबल आहे, सबल नाहीये, मी दुर्बळ आहे, अशा प्रकारची भूमिका अंतःकरणात ठेवून माझ्यापेक्षा समोरची विभूती श्रेष्ठ आहे, ही त्याच्याबद्दलची श्रेष्ठत्व भावना आणि स्वतःबद्दल दीनत्व भावना. तो श्रीमंत आहे, मी मात्र दुबळा आहे, दीन आहे, दरिद्र आहे. तो सर्वशक्ती संपन्न आहे, मी मात्र अल्पशक्तिमान आहे. तो ज्ञानेश्वर्य संपन्न आहे, मी मात्र अक्षरशः अज्ञ आहे. अशा प्रकारे त्याला श्रेष्ठ मानायचं आणि त्याच्या पुढं आपण नगण्य आहोत, अशी भूमिका अंतःकरणात ठेवायची. त्याला म्हणायचं कार्पण्य. आणि हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जर तुम्ही एखाद्या समोर शरणागत म्हणून जात असाल तर शरणागतामध्ये कार्पण्यता पाहिजे. त्याच्यामध्ये स्वतःबद्दलचा नीचपणा पाहिजे. मी काहीच नाहीये ही भूमिका मनामध्ये पाहिजे. जर मी काहीतरी आहे हा भाव जर अंतःकरणात असेल ना तर मात्र तुम्ही शरणागत होऊ शकत नाही. म्हणून भगवंतापुढे जात असताना किंवा सद्गुरुनाथांपुढे जात असताना मी काहीच नाही ही भूमिका अंतःकरणात ठेवून त्यांच्यासमोर आपण गेलं पाहिजे. त्यांच्यासमोर आपण नतमस्तक झालं पाहिजे. तरच ते आपल्या जीवनाचं कल्याण करतील.
जर आपणच आपलं जीवनाचं कल्याण करण्यास समर्थ असल्यासारखं वागू लागलो तर आपली जबाबदारी ते घेणार नाहीत. ही भूमिका महत्त्वाची आहे. मला या ठिकाणी एक छोटासा दृष्टांत सांगतो. आमच्या संप्रदायाचे परमपुरुष असणारे भाऊसाहेब महाराज एक दिवशी सहज आपल्या सत्शिष्याला म्हणजे अंबुराव महाराजांना प्रश्न करतात की काय अंबुरावा, कसं चाललंय, बरं आहे ना सर्व? आणि मग ज्यावेळेस महाराजांकडून असा प्रश्न आला, महाराज विचारतायत बरं आहे का सर्व, चांगलं आहे का, व्यवस्थित आहे का? तर सहज अंबुराव बोलून गेलं, काय महाराज एकदम मजेत चाललंय आपलं, आपल्याला काय अडचण आहे, ठीक आहे सगळं, सर्व काही व्यवस्थित चाललंय. मग ज्यावेळेस अंबुरावच्या मुखातून अशा प्रकारचं वक्तव्य निघालं त्यावेळेस भाऊसाहेब महाराज सहज बोलून गेले, बरं झालं बाबा तुझं चांगलं चाललंय, म्हणजे आता मला चिंता करायची गरज नाही आहे, मला तुझं काही जबाबदारी घ्यायची गरज नाही, तुझ्या कर्तृत्वाने तुझं चांगलं चाललंय असं म्हणून महाराज घोड्यावर बसले, घोड्याला टाप मारली आणि पुढच्या प्रवासाला लागले. थोड्या वेळानंतर अंबुराव महाराजांना लक्षात आलं की माझ्याकडून चूक झाली. काय चूक झाली? महाराजांनी विचारलं की बाबा काय कसं चालले आहे? तर वस्तुतः माझं जीवनात जे काही चांगलं चाललं आहे, जे काही मी संकटापासून मोकळा आहे, वेगळा आहे, माझं जीवन सुरळीत चाललेलं आहे, आनंदाने परिपूर्ण आहे, त्याला कारण माझ्या समर्थांची माझ्यावर असणारी दृष्टी, माझ्या समर्थांचा आश्रय मला मिळालेला आहे आणि त्या आश्रयाने आश्रित होऊनच मी माझ्या जीवनाचं कल्याण अनुभवतोय. आणि मग आज मात्र मी जर म्हटलेलं आहे की माझं सगळं व्यवस्थित चाललंय आणि महाराजांनी माझी जबाबदारी सोडली तर माझ्या जीवनाचं काय होईल हे कळालं आणि अक्षरशः भाऊसाहेब महाराजांच्या मागं ते धावू लागले. त्या दिवशी काय करावं? त्या दिवशी अंबुराव महाराजांचं मौनव्रत होतं आणि मौनव्रत असल्या कारणाने महाराजांना हाकही मारू शकत नव्हते आणि अक्षरशः कितीतरी लांबचा पल्ला ते महाराजांच्या घोड्यामागे पळत राहिले आणि पळत राहिल्यानंतर शेवटी ज्यावेळेस तिथं पोहोचले, आता याच्यावर तुम्ही कदाचित शंका म्हणाल महाराजांनी मौन व्रत घेतले तर बोलले कसे? व्रत वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या असतात ना त्या असतात, पण सद्गुरूंची आज्ञा, सद्गुरूंचा प्रश्न, त्याला उत्तर देणं हा भाग असतो आपला, ते आपलं कर्तव्य असतं. जर आपण ते पाळलं नाही तर त्याचा व्रताचं सुद्धा फळ आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर दिलं, पण आता स्वतःहून बोलायचं आहे म्हणून ते बोलणं जमत नाही, म्हणून मागं धावतायत. आणि धावता महाराज पुढच्या गावामध्ये पोहोचले. 30-35 किलोमीटरचा प्रवास झाला. अंबुराव महाराज मागून पळत आले महाराजांसमोर लोटांगण घातलं, नतमस्तक झाले. महाराज म्हणले, काय झाले बाबा, काय तू का पळत आलायस एवढं लांब, माझ्या हक्का मारायची नाही मला, का बोलला नाहीस, काय झालं सांग मला. मग त्यावेळेस अंबुराव महाराज म्हणतात की महाराज मी कोण आहे माझ्या जीवनाचं कल्याण करणारा? आज तुमच्या कृपेने तुमचा आश्रित आहे, तुम्हाला शरण आलोय, तुम्ही माझं सर्व काही जबाबदारी स्वीकारली म्हणून माझ्या जीवनात सर्व काही चांगलं आहे. आज तुम्ही म्हटला की आता मला जबाबदारी तुझी काही घ्यायची गरज नाही, तसं म्हणू नका, तुम्ही माझी जबाबदारी घेतलेली आहे म्हणून माझ्या जीवनात माझं सर्व काही चांगलं चाललेलं आहे. तुम्ही जर माझी जबाबदारी सोडून दिली तर माझ्या जीवनात रामच राहणार नाही. तर ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली. मी का सांगतोय? थोडीशी अहंता आणि कुठेतरी मीपणा निर्माण झाला तर त्याचा परिणाम विपरीत होऊ शकतो. अंबुराव महाराजांनी वेळीच ते जाणलं आणि जाणल्यामुळं त्यांनी लगेच महाराजांच्या मागं पळत जाऊन तो संशय दूर केला आणि म्हणले, महाराज तुम्ही माझे आश्रयदाते आहात, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मी पतित आहे, मला पावन करण्याचं कार्य तुमचं आहे, तुमचा वरदहस्त माझ्या मस्तकी आहे, म्हणूनच माझ्या जीवनाचं कल्याण आहे. तो वरदहस्त कधीही बाजूला करू नका, कारण तुमचा हात बाजूला गेला तर मी संपूर्णतः मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाही. जे माझ्या जीवनात चांगलं चाललेलं आहे त्याला फक्त आणि फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमची असणारी उपस्थिती, तुमचा असणारा आशीर्वाद हा एकमेव कारण आहे. आणि म्हणून तुम्हाला शरण आलेल्या या अंबुरावाचा स्वीकार तुम्ही करा, त्याचा त्याग कधीही करू नका. माझ्याकडून चूक झाली. हे मी का सांगतोय तुम्हाला? कार्पण्य दृष्टी म्हणजे स्वतःबद्दल दीनता असावी, स्वतःबद्दलचा दुबळेपणा तो आपल्याला ज्ञात असावा. समोरच्या व्यक्तीसमोर विभूतीसमोर जात असताना समोरची विभूती माझ्या जीवनाचं कल्याण करणारे, त्याच्याबद्दल श्रेष्ठता मनात असावीच, पण त्या श्रेष्ठ व्यक्तीसमोर जात असताना मी मात्र दीन दुबळा ही भूमिका अंतःकरणात ठेवून राहावं लागतं. तरच खऱ्या अर्थाने आपण सेवक होऊ. जर आपल्या मनामध्ये थोडी जरी अहंकार किंवा अहंता असेल, मीपणा असेल, तर
तर आपण कधीही जीवनात सेवक होऊ शकत नाही, कधीही जीवनात कोणापुढेही नतमस्तक होऊ शकत नाही, कधीही आपण सद्गुरूंना शरण जाऊच शकत नाही. आणि म्हणून पहा, आपण शीख लोकांना पाहतो, आपण अनेक जणांना उदाहरणही देतो. गुरुद्वारामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस अगदी कोट्यावधी रुपयांचे मालक, अत्यंत धनाढ्य व्यक्तिमत्व असणारी मंडळी सुद्धा त्या गुरुद्वारामध्ये सामान्य माणसं जी येतात त्यांच्या चपल्या पुसत असतात, त्यांनी खाल्लेली ताटल्या धुवत असतात. का? कारण मनामधला अहंकार नष्ट करायचा आहे. प्रपंचात कितीही अहंकारी तुम्ही व्हा हो, पण परमार्थात अहंकारी होऊन चालणार नाही. तुमच्या जीवनाचं कल्याण होऊच शकणार नाही. ज्याने अहंकारावर विजय मिळवला ना, तोच या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. मग ते जीवन प्रापंचिक असो किंबहुना पारमार्थिक असो. तर अशा प्रकारची जीवनामध्ये सर्वोत्कृष्टता संपादित करायची असेल तर जीवनामध्ये अहंकार जो आहे, गर्व जो आहे, तो नष्ट करायला पाहिजे. शीख धर्माचे अनुयायी कोट्यावधी अब्जावधी रुपयांचे मालक असतात, पण तिथं जेवण वाढण्याचं काम करतात, भांडी धुण्याचं काम करतात, खरकटं उचलण्याचं काम करतात, चपल्या पुसण्याचं काम करतात. ह्या सर्व गोष्टी ते का करतात? त्यांना गरज नाही. लाखो रुपयाची देणगी देऊन 4 माणसं कामाला लावू शकतात, पण लाखो रुपयांची देणगी देऊन 4 माणसं कामाला लावली तर अहंकार वाढणार आहे. ही माणसं मी लावल्यात ही भूमिका अंतःकरणात येईल, पण ज्यावेळेस स्वतः जाऊन तिथं आपण ते करू त्यावेळेस अहंकार हा कमी होत असतो. आणि परमार्थिक जीवनाची वाटचाल करत असताना अहंकार हा शून्य रूपाने असावा, नसावाच तो. आणि म्हणून अशा प्रकारे जीवनामध्ये जीवनाचं स्वतःचं कल्याण करायचं असेल, जर अहर्निशी सदा सर्वदा परमार्थ करून आडमार्गाला न जाता जीवनाचं ध्येय गाठायचं असेल तर ज्ञानी लोकांना ओळखून त्या ज्ञानांसमोर आपण शरणागती स्वीकारली पाहिजे. कारण अशा प्रकारची शरणागती सद्भावनेने अहंकाररहित होऊन स्वातंत्र्याचा त्याग करून त्या समोरच्या आश्रयदात्याच्या अधीन होऊन जर आपण शरणागती स्वीकारली ना, तर त्या समोरच्या व्यक्तीचं कर्तव्य होतं तुमचं कल्याण करण्याचं. आणि म्हणून मी वारंवार सांगतोय, शरणागतीचं वैशिष्ट्य मी का सांगतोय पहा. एक दृष्टांत देतो आणि माझा विषय थांबवतो, जो रामानुजाचार्यांनी दिलेला आहे. मगाशी मी त्याचा उल्लेख केला होता, पण मी आता त्यातला एकच दृष्टांत सांगतो. मार्जाल किशोर न्याया. मांजराचं पिल्लू आहे. मांजर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस जात असतं किंवा एका ठिकाणी त्याला थोडंसं असुरक्षिततेची भावना असेल तर ते काय करतं, त्या पिलाला तोंडात पकडतं आणि तोंडात पकडून घेऊन जातं आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवून देतं. आता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची जी भूमिका आहे, या भूमिकेमध्ये किंवा त्या पिल्लाचं इकडून तिकडे जे जाणं आहे त्याच्यामध्ये पिल्लाचं काहीच कर्तृत्व नाहीये, काहीच कर्तृत्व नाहीये. म्हणजे पिलाने काही प्रयत्न केलेत का? नाही. जे काही केलंय ते त्या मांजरानेच केलेलं आहे. आणि दुसरा एक दृष्टांत मी आता थोडक्यात सांगतोय, तो आहे मर्कट किशोर न्याय. म्हणजे माकडीण आहे. आता माकडीण तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. मग त्यावेळेस काय होतं, माकडाचं पिल्लू ते माकडिणीचं पिल्लू येतं आणि त्या माकडिणीच्या पोटाला असं बिलकतं आणि मग माकडिणीच्या पोटाला ते मिठी मारतं आणि मग माकडीण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारत जात असते. आता त्याचंही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं होतं, पण इथं मात्र त्या पिल्लाचे स्वतःचे प्रयत्न आहेत. पिलाला धरावं लागतं आईला आणि मग आई त्याला घेऊन प्रवास करत असते. इथं पिल्लाचं कर्तृत्व आहे, पिल्लाचे प्रयत्न आहेत. मग ते प्रयत्न करत असताना कदाचित पिल्लाचा हात सुटेल आणि तो खालीही पडू शकतो. कळालं का? तो खालीही पडू शकतो. म्हणून त्या ठिकाणी तो जो उपाय आहे तो साध्योपाय म्हटलेला आहे. साध्य म्हणजे तिथं स्वतःचे प्रयत्न अपेक्षित आहेत. माकडाचे पिलाचे स्वतःचे प्रयत्न असतात. तो आईला धरून जातो, आई काय करत नाही, आई फक्त प्रवास करते. पिल्लाला स्वतः आईला धरावं लागतं. आणि दुसरा जो आहे तो सिद्ध उपाय आहे, जो मार्जाल भक्त किशोर न्याय जो मी सांगितला तो सिद्धोपाय. सिद्धोपाय म्हणजे काय, तिथं पिलाला प्रयत्नच करायची गरज नाहीये. पिलाला अजिबात प्रयत्न करायची गरज नाहीये. ती मांजर स्वतः त्या पिल्लाला तोंडात धरणार आहे आणि त्या अपेक्षित असणाऱ्या गंतव्यस्थळी घेऊन तिथं सोडणार आहे. तर मला असं वाटतं शरणागती म्हणजे मार्जाल किशोर न्याय. आपण त्या मांजराच्या पिलासारखं बसायचं,
त्या आईला तिच्या ताब्यात स्वतःला देऊन टाकायचं. मग ती बरोबर आपल्याला उचलणार आणि दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार. तर हा शरणागतीचा फार मोठा विषय आहे. त्याचं यथाशक्ती निरूपण करण्याचा मी प्रयत्न केला, पण याच्यावर अजूनही बोलू शकतो, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण एखाद्या सद्गुरुनाथांना किंवा भगवंताला शरण जातो, शरण जाण्यापर्यंतच आपलं कर्तृत्व राहतं. आणि शरणागतीनंतर ज्याच्या शरण आपण गेलेलो आहे त्या शरण देणाऱ्याचं कर्तृत्व सुरू होतं. तुम्ही त्याला शरण गेलाय, आता आपली जबाबदारी त्या शरण देणाऱ्याची होऊन जाते. मग आपलं कल्याण करणं हे त्याचं कर्तव्य होऊन जातं. तुम्हाला काहीच करावं लागत नाही. आणि म्हणून कोणत्याही प्रकारची पूर्व अपेक्षा, कोणत्याही प्रकारची पूर्व पात्रता, कोणत्याही प्रकारची पूर्व योग्यता नसतानाही एखादा जीव शरणागतीच्या माध्यमातून सर्वोच्च अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. आणि या सर्व गोष्टीचा विचार करूनच तुकाराम महाराजांनी ज्ञानमार्ग सांगितला नाही, कर्ममार्ग सांगितला नाही आणि भक्तिमार्गही सांगितला नाही. ते म्हणतात की जर जीवनामध्ये ज्ञानीच आपल्यासारख्या जडजीवांचा उद्धार करू शकतो, तोची ज्ञानी खरा तारी दुजियासी, तोच खरा ज्ञानी आहे जो दुसऱ्यांना तारतो. आणि मग अशा त्या ज्ञानाला तुम्ही काय करा, वेळोवेळा त्याशी शरण जावे. वेळोवेळी म्हणजे ज्या क्षणी त्या भगवंताची किंवा त्या ज्ञानाची भेट तुम्हाला होईल त्या क्षणी तुम्ही त्या ज्ञानाला शरण जा, अशी भूमिका या ठिकाणी मांडलेले. तर शरणागतीची संकल्पना आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अत्यंत मधुरान्वित, अत्यंत सुंदर अशी ही शरणागतीची संकल्पना आहे. रामानुजाचार्यांच्या, भगवत्पाद रामानुजाचार्यांच्या वाणीतून ही शरणागतीची संकल्पना त्यांच्या अनेक ग्रंथांच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे. यद्यपि या शरणागतीचं बीज स्वयं भगवंतानेच रोवलेलं आहे, भगवंतानेच याचं बीजारोपण केलेलं आहे, पण भगवंताने बीजरूपाने लावलेली ही शरणागती, त्या शरणागतीचा वटवृक्ष जर कोणी केला असेल तर तो भगवत्पाद रामानुजाचार्यांनी केलेला आहे. आणि मला असं वाटतं आपल्यासारख्या सामान्य आज्ञ जडजीवांसाठी या परमार्थाची वाटचाल करत असताना शरणागती ही अत्यंत लाभदायक ठरणार आहे. फक्त एकच करा, त्या भगवंताला शरण जाताना तवास मी अशी याचना ठेवा, मी तुझाच आहे भगवंता अशी याचना ठेवा. आणि मग जसं रामायणामध्ये रामचंद्र प्रभू त्या विभीषणाला उद्देशून म्हणतात, सकृदेव प्रपन्नाय तवास्मी इति याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्ये तत् व्रतम मम. ते भगवंताचं व्रत होऊन जातं, भगवंताचं कर्तव्य होऊन जातं. जर आपण त्याला शरण गेलो तर आपला उद्धार करण्याचं कर्तव्य हे त्या भगवंताचं होऊन जातं. आणि म्हणून तुकाराम महाराज इथं म्हणतात, ज्ञानी जर तुम्हाला मिळत असेल, ज्ञानी जर तुम्हाला भेटत असेल तर भेटलेल्या ज्ञानाला पाहता क्षणी साष्टांग दंडवत घाला, त्याच्यासमोर नतमस्तक व्हा, त्याला शरण जा. कारण जर तुम्ही ज्ञानाला शरण गेला तर ज्ञानी तुमच्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. तर अशा प्रकारचा हा शरणागतीचा मुद्दा किंवा शरणागती संकल्पना, त्या संकल्पनेला उद्देशून तुकाराम महाराजांनी हे वक्तव्य केलेलं आहे. असो, आपली वेळ झालेली आहे. आज आपला 14वा दिवस होता आणि उद्या शेवटचा 15वा दिवस आहे. तर राहिलेली एक शेवटचं चरण हे उद्या आपण संपू आणि या ज्ञानयज्ञाची पूर्णाहुती उद्या देऊयात. सर्वांनी घरी राहावे, सुरक्षित राहावे. लॉकडाऊन पिरियड पुन्हा वाढवण्यात आलेला आहे. प्रपंचामध्ये समस्या आहे आणि समस्येवर तोडगा नाही आणि म्हणून जबाबदारी पाळणं गरजेचं आहे. तर जबाबदारी पाळा. आज आपण स्वतःला बंधनात ठेवलं तर उद्या अगदी मुक्तपणे आपण या प्रपंचात पृथ्वीवर संचार करू शकतो. कष्ट होत आहेत प्रत्येकाला, सरकारलाही आपल्याला अशा प्रकारे घरामध्ये कोंडून ठेवण्यामध्ये आनंद नक्कीच नाही आहे. पण काय करता, आज सरकारलाही खूप मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे, लॉस होत आहे. पण तरीसुद्धा केवळ आणि केवळ या समाजाचं हित, त्या हिताला उद्देशूनच अशा प्रकारची भूमिका सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे. त्या सरकारी सर्व योजनांना, धोरणांना आपण सर्वजण एकमताने पाठिंबा देऊ आणि लवकरात लवकर या कोरोनाचा पराभव करून आपल्या समाजातून त्याला नष्ट करूयात. तर अशा प्रकारचं वक्तव्य करून आज मी इथेच थांबतो.
उद्या भेटूयात. जय गुरु.